जालना शहरासह जिल्ह्यामध्ये डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवतोय। औद्योगिक वसाहतीमधील शेकडो मालवाहू ट्रकच्या 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। जालना जिल्ह्यात ग्रामीण शहरी भागामध्ये डिझेलचा मोठ्या प्रमाणावरती तुटवडा पेट्रोल पंपावरती पाहायला मिळतोय आणि औद्योगिक वसाहत असलेल्या जालना शहरामध्ये या ठिकाणचे जे पेट्रोल पंप आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारची गर्दी पाहायला मिळते। खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक वाहतूक होत असते, स्टील इंडस्ट्री आहे, त्यामुळे आपण पाहू शकतो की अशा प्रकारचे मोठमोठाले ट्रक या ठिकाणाहून जात असतात आणि याची अक्षरशः लाईन लागलेली आहे। माझ्या मागे जर तुम्ही पाहू शकत असाल तर या ठिकाणी मोठ्याल्या ट्रकची लाईन जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत। खरं तर वस्तुस्थिती अशी आहे की गेली 2 दिवस डिझेलचा तुटवडा आहे। दादा मला सांगा, किती वेळ झाला तुम्हाला येऊन इथे? सर मी सध्या 1 ते 1.5 तास झालो इथं डिझेलच्या लाईन मध्ये। बर, काय हालत आहे परिस्थिती? काय भरपूर बेकार परिस्थिती आहे। डिझेल गाडी भरावा का नाही अशी अवस्था झालेली आहे। गाडी भरली जर डिझेलचं म्हणजे भेटल की नहीं भेटल याची पण म्हणजे चिंता मनातच राहते। कितनी देर से खड़े तू? आधे घंटे से खड़े हैं। मिल रहा है? कैसी हालत है अभी? लाइन तो दिखाई। अभी तो मिल रहा है, बहुत समस्या चल रहा है डीजल के लिए। औद्योगिक वसाहतीतून जाणाऱ्या ह्या ट्रक आहेत आणि त्या ट्रकला अशा प्रकारे लाईन मध्ये उभा राहून डिझेल भरण्याची सोय करून घ्यावी लागते आणि आता हे साठा किती काळ टिकेल हे पण पाहणं महत्वाचं आहे, कारण अनेक ठिकाणी असं होऊ लागलेलं आहे की 1-1.5 तासामध्येच हा डिझेलचा साठा संपत आहे। अनेक पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेल मिळत नाही आणि कालपासून ते बंद झालेले आहेत आणि जिथे आहे तिथे अशा प्रकारची स्थिती आहे। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।